नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात YouTube चॅनल मेडिकल ऍडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ऍडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राईब बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर नीट 2022 चा रिझल्ट साधारणपणे 10 दिवसावर येऊन ठेपलेला आहे। ह्याच्या अगोदर तुम्ही 10वी ची महत्त्वाची परीक्षा दिलेली आहे, 12वी ची महत्त्वाची परीक्षा दिलेली आहे, हे तुम्हाला माहिती आहे। 10वी चा रिझल्ट लागतो आणि 12वी चा रिझल्ट लागतो, पण 10वी 12वी ची परीक्षा आणि नीट परीक्षेमध्ये महत्त्वाचा फरक काय आहे? 10वी आणि 12वीच्या परीक्षेनंतर रिझल्ट आल्यानंतर आपण त्याचं व्हेरिफिकेशन करतो। जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की 10वी किंवा 12वीच्या परीक्षेमध्ये एखाद्या विषयामध्ये आपल्याला मार्क कमी आहेत किंवा अपेक्षेपेक्षा मार्क पडलेले नाहीत, तर तो विद्यार्थी काय करू शकतो? रिझल्ट लागल्यानंतर बोर्डाला कळवू शकतो की पत्राद्वारे की किंवा एक पद्धत आहे त्या पद्धतीद्वारे की आम्हाला माझ्या ह्या विषयाचं रिव्हॅल्युएशन व्हावं, व्हेरिफिकेशन व्हावं, म्हणजे माझे मार्क बरोबर आहेत का नाही ते कळवावं। पण मित्रांनो, नीटची परीक्षा ही वेगळी आहे। नीट ही एनटीए कडून कंडक्ट केली जाते। एनटीए नी काय सुविधा ठेवलेली आहे? जेव्हापासून नीट सुरू झालेली आहे तेव्हा तुमचा रिझल्ट तुम्हाला दिला जातो। तुमचा रिझल्ट तुम्हाला दिला जायचो, तो तुम्ही बघायचा आणि त्याच्यावर जर काय तुमची हरकत असेल तर एनटीएला कळवायची। आणि एनटीएला जर लक्षात वाटलं की हा बाबा ह्या विद्यार्थ्याचा हरकत बरोबर आहे, तर मग ते तुमच्या रिझल्टमध्ये लगेच चेंज करते आणि मग फायनल रिझल्ट होतो। पण ह्याच्यावर तुम्हाला काही कळवावं म्हणजे एनटीए तुम्हाला काही कळवत नाही, ते ऑटोमॅटिक होत असतं। तर ही पद्धत काय आहे हे बघू आपण। म्हणजे एनटीएची पद्धत काय? व्हेरिफिकेशन रिझल्टच्या अगोदर करायचं। तर आता काय होणार? पहिल्यांदा तुम्हाला जी काही परीक्षा दिलेली आहे, तुम्हाला जे काही क्वेश्चन पेपर आलेले आहेत त्याची आन्सर की येणार, त्याला म्हणतात प्रोव्हिजनल आन्सर की। फायनल आन्सर की नंतर येत असते। तर प्रोव्हिजनल आन्सर की म्हणजे काय? तुम्हाला जे काही नीटची प्रश्नपत्रिका आलेली आहे, क्वेश्चन पेपर आलेला आहे, त्याचे उत्तर एनटीएला काय वाटतं? उदाहरणार्थ क्वेश्चन नंबर 1A, क्वेश्चन नंबर 5B, क्वेश्चन नंबर 10C, असं काहीतरी ते तुम्हाला आन्सर की मध्ये देतं। लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला प्रोव्हिजनल आन्सर की येणार आहे। त्याबरोबर तुम्हाला तुमची OMR शीट पण आलेली येणार आहे। आता ही OMR शीट कशी? OMR शीट म्हणजे तुम्ही नीट परीक्षा देताना तुम्ही जे काही बबलिंग केलेला पेपर आहे तो तुम्हाला परत येतो। तो कसा येतो? तर तुम्हाला ईमेलवर येतो। तुमची जे काही रजिस्टर ईमेल दिलेला आहे त्या ईमेलवर येणार। त्याचप्रमाणे एनटीएच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे क्रेडेन्शियल भरले की तुमचा OMR शीट दिसणार तिथं, म्हणजे डाउनलोड होणार। मग त्याची तुम्ही प्रिंट आउट काढून घ्यायची। ज्या त्या विद्यार्थ्यालाच येते किंवा ह्या विद्यार्थ्याचे त्या विद्यार्थ्याला दिसत नाही, त्या विद्यार्थ्याचे ह्या विद्यार्थ्याला दिसत नाही, हे तेवढी कॉन्फिडेन्शियल ठेवलेली गोष्ट आहे। तर OMR शीट येते। तिसरी गोष्ट काय आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला एनटीएने रिस्पॉन्सेस काय दिलेले आहेत हे पण येतं। म्हणजे तुमची जी काही OMR शीट आहे, आन्सर शीट, तर आता जर समजा तुम्ही पाचव्या प्रश्नाला सी ला बबलिंग केलेलं आहे, तर सी हे बबलिंग एनटीएला बरोबर वाटतंय का चूक वाटतंय हे पण त्याच्यामध्ये दिलेले असतात। ह्याला काय म्हणतात? रेकॉर्डेड रिस्पॉन्स। बऱ्याच जणांना रेकॉर्डेड रिस्पॉन्स ह्या शब्दाचा अर्थ माहिती नाही, तर हा शब्द समजून घ्या। रेकॉर्डेड रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही जे काही उत्तर लिहिलेलं आहे त्या उत्तराला एनटीएने काय उत्तर दिलेलं आहे ह्याला म्हणतात रेकॉर्डेड रिस्पॉन्स। जनरल भाषेमध्ये जर आपण विचार केला, म्हणजे 10वी 12वी किंवा इतर परीक्षेच्या भाषेमध्ये जर आपण विचार केला, तर त्याला काय म्हणू शकतो? आपण दिलेल्या उत्तराला एनटीएने बरोबर लिहिले का चूक मान्य केलेले, त्याला म्हणतात रेकॉर्डेड रिस्पॉन्स। हे रेकॉर्डेड रिस्पॉन्स पण तुम्हाला तुमच्या ईमेलवर येणार किंवा एनटीएच्या वेबसाईटवर तुमचे क्रेडेन्शियल भरले की तुम्हाला दिसणार। तर ही पद्धत आहे। म्हणजे आता कसं झालं? तुम्हाला आलेल्या प्रश्नाची माझ्याकडे उत्तरपत्रिका आली, म्हणजे जे काही गव्हर्नमेंटला वाटते ते एनटीएला वाटते ती, त्याचप्रमाणे तुमची उत्तरपत्रिका तुमच्या बरोबर आलेली आहे। अलग लक्षात। आणि तुमच्या उत्तरपत्रिकेला एनटीएने काय चूक का बरोबर लिहिले हे पण आलेले आहे। मग तुम्ही काय करायचं? आपली सगळे प्रिंट काढून घ्यायची, तुमचे रिस्पॉन्सेसची प्रिंट काढून घ्यायची, आन्सर कीची प्रिंट आउट घ्यायची, तुमच्या OMRची पण प्रिंट आउट घ्यायची। आणि मग तुम्ही बघायचं की प्रत्येक प्रश्नाला जे काही 180 प्रश्न आहेत, 180 प्रश्न चेक करा की हे बरोबर, म्हणजे बरोबरचं काय बघू नका, पण जे काही चूक म्हणून दिलेले आहेत ते चूक म्हणून दिलेले बरोबर आहे का नाही हे तुम्ही नीट बघा। कारण काय होतं? बबलिंग करताना कधी कधी काय होतं? तुमचं फेंट बबलिंग होतं आणि हे जे काही क्वेश्चन पेपर आहेत ते सगळे कॉम्प्युटरने चेक झालेले असतात। तर ते बबलिंग फेंट असल्यामुळं कॉम्प्युटरला वाटतं ह्यांनी काही लिहिलेलं नाहीये म्हणून तो चूक देतो किंवा 0 देतो।
म्हणजे सोडवला नाही म्हणून देतो किंवा चूक देतो. त्याच्यामुळे तुमचं काय होतं, एकतर एक मार्काचं नुकसान होतं निगेटिव्ह पद्धतीने, किंवा जर ते प्रश्न उत्तर बरोबर असेल तर तुमचे 4 मार्क सुद्धा जाऊ शकतात. म्हणून तुम्ही जे काही प्रश्न चुकलेले आहेत ते व्यवस्थित बघा. ह्याच्यामध्ये कॉम्प्युटर मिस्टेक, टेक्निकल मिस्टेक होऊ शकते. म्हणजे काय, तुमचं काम काय, तुमचं आन्सर शीट आल्यानंतर आणि रिस्पॉन्सेस आल्यानंतर ते डाउनलोड करायचे आणि व्यवस्थित बघायचे. आता परीक्षा झाल्यानंतर बरेच विद्यार्थी व पालक निवांत झालेले आहेत. कोण ट्रिपला गेलेला असतील, कोण मामाकडे गेलेले असतील, कोण सुट्टी एन्जॉय करत असतील, पण त्यांनी ते पण जरा ऑनलाईन व्हिडिओ बघत असतील तर हा एक खूप महत्वाची भूमिका आहे, खूप महत्वाची स्टेप आहे तुमच्या पाल्याच्या दृष्टिकोनातून. कारण तुम्ही 2 वर्ष कष्ट केलेले आहे, 2 वर्ष रक्ताचं पाणी केलेलं आहे, पालकांनी पण पाण्यासारखा पैसा टाकलेला आहे. तर त्याचं जे काय आता तुम्हाला फळ मिळणार आहे त्याच्यासाठीच हे पहिले स्टेप आहे. तुम्ही जर ही स्टेप स्किप केली तर तुम्हाला पुढे चान्स नाही. जसं काही 10वी आणि 12वी मध्ये आपण रिझल्ट नंतर व्हेरिफिकेशन करू शकतो, तसं नीट परीक्षेला नाही. एकदा फायनल रिझल्ट डिक्लेअर झाला की तो फायनल असतो, त्याच्यावर कोणतेही चॅलेंज देता येत नाही, कारण तुम्हाला अगोदर ती स्टेप दिलेली आहे. तरी जे काही विद्यार्थी व पालक ट्रिपला गेलेले आहेत किंवा रिलॅक्सिंग मूडमध्ये आहेत त्यांनी जर आता थोडंसं अलर्ट व्हावं आणि ह्या स्टेपकडे बघावं. आलं का लक्षात? तर प्रोव्हिजनल आन्सर की ओएमआर शीट, युअर आन्सर शीट आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्स हा मुद्दा तुमच्या लक्षात आला. तर आता ह्याला चॅलेंज कसं द्यायचं, तुम्ही 2 प्रकारे चॅलेंज देऊ शकता. तुम्ही 2 प्रकारे एनटीला चॅलेंज देऊ शकता. कसं देऊ शकता, त्यांनी जी काही आन्सर की दिलेला आहे, जर समजा एकंदरीत धरू की फिजिक्स मधला 2 नंबर प्रश्न आहे आणि एनटीने त्या 2 नंबरच्या प्रश्नाला सी हे उत्तर दिलेलं आहे, पण तुम्हाला वाटत असेल की हे सी हे उत्तर बरोबर नाही, बी हे उत्तर बरोबर आहे, तर तुम्ही एनटीला कळू शकता की फिजिक्स मधला जो 2 नंबरचा प्रश्न आहे तुम्ही सी हे आन्सर दिलेले आहे पण ते चुकीचं आहे, ते बी आन्सर दिलेलं आहे, हे तुम्ही त्यांना कळू शकता. आणि ते कळून द्यायला तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वरून कळवायचं असतं. आणि तुम्हाला हे पण कळवावं लागतं की सी आन्सर का चुकेल, का तुम्ही दिलेलं आन्सर जे काय आहे ते चूक आहे, ते कसं चूक आहे आणि जे बरोबर आहे ते का बरोबर आहे, हे पण तुम्हाला त्याच्यावर अटॅचमेंट करावी लागते. तर पद्धत एक काय आहे, दिलेल्या क्वेश्चनचाच आपण तुम्ही हे करू शकता, त्याला चॅलेंज करू शकता. आणि दुसरं काय आहे, तुमचे जे काही रिस्पॉन्सेस आहेत, म्हणजे रेकॉर्डेड रिस्पॉन्स जे आहेत, धरून चालू की एखादा एक एबीसी नावाच्या विद्यार्थ्याचं रिस्पॉन्स शीट मध्ये काय झालेलं आहे, बायोलॉजीच्या 10व्या प्रश्नाला त्यांनी सी हे उत्तर दिलेलं आहे, ते सी उत्तर बरोबर आहे, पण कॉम्प्युटरने ते चेकच केलेलं नाही, त्याच्याकडून चुकीने चेक झालेलं आहे आणि नॉट सॉल्व्ड म्हणून आलेलं आहे, 0 मार्क दिलेला आहे. अलग लक्षात, किंवा चूक दिलेला आहे आणि -1 केलेला आहे. तर तुम्ही त्वरित कळवायचं, तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी वरून तुम्ही 200 रुपये फी भरून एनटीला कळवायचं की बायोलॉजी मधला माझा जो 10 नंबरचा प्रश्न आहे तो सी मी बरोबर लिहिलेला आहे, पण तुमच्याकडून चुकून तुमच्याकडून चूक दिलेला आहे किंवा चेक झालेलं नाहीये. तर मित्रांनो, 1-1 मार्कावर तुमचं ऍडमिशन महत्वाचं आहे. 1-1 मार्काने तुमचं एमबीबीएस जाऊ शकतं किंवा बीएमएस जाऊ शकतं. तर हे खूप महत्वाचं आहे. लक्षात आलं का? तुम्ही चॅलेंजेस 2 प्रकारे देऊ शकता, आलेल्या क्वेश्चनला पण देऊ शकता आणि तुमच्या दिलेल्या रिस्पॉन्सेसला पण देऊ शकता. तर हे चॅलेंज देण्यासाठी दोन्ही गोष्टीसाठी 200 रुपये फी आहे, ती नॉन रिफंडेबल आहे. आणि तुमचं बरोबर म्हणजे तुमच्यावर काय एनटीने हे दिली ऍक्शन घेतलेली आहे ते तुम्हाला कळवलं जात नाही, ते तुमच्या डायरेक्ट ह्याच्यामध्येच येतं, रिझल्टमध्येच येतं. तर हा मुद्दा लक्षात आला असेल. परत दुसरी एक गोष्ट, रिझल्ट लागल्यानंतर कुठल्याही व्हेरिफिकेशनला चान्स नसतं, हे एनटीने अगोदर तुम्हाला सांगितलेले. तर मला वाटतं की हा मुद्दा तुमच्या लक्षात आलाच असेल. लक्षात आला नसेल तर परत एकदा बघा आणि हे खूप महत्वाचे व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, कारण हे साधी चूक सुद्धा तुमच्या आयुष्याचं थोडंसं नुकसान करू शकते. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.